सूचीचे 3 प्रकार पडतात, तुम्हालाही माहित आहे. पहिला प्रकार आहे तो म्हणजे केंद्र सूची, दुसरा प्रकार आहे राज्य सूची आणि तिसरा प्रकार निश्चितचपणे तुम्ही सांगणार आहात की कॉन्करंट लिस्ट म्हणजेच समवर्ती सूची. समवर्ती सूचीच्या संदर्भात आपण बोलूया. सुरुवातीला आपण लक्षात घेऊ की सूची ह्या ज्या 3 लिस्ट आहे त्या नेमक्या कुठून आलेल्या आहे. आपला भारत देश 1947ला स्वतंत्र झाला आणि 1950ला आपला भारत देश हा प्रजासत्ताक बनला. प्रजासत्ताक बनला म्हणजेच का आपल्या देशामध्ये भारतीय राज्यघटना लागू झाली आणि भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये खूप सारे कलम आहे आणि सोबतच शेड्यूल आहे. शेड्यूलचा जर विचार केला तर एकूण शेड्यूल मूळ राज्यघटनेमध्ये होते 8, मात्र ते 4ने वाढून सद्यस्थितीमध्ये ते 12 शेड्यूल झाले. त्यातल्या 7व्या सूचीमध्ये त्यातल्या 7व्या अनुसूचीमध्ये म्हणजे शेड्यूलमध्ये 3 लिस्ट होत्या. त्या 3 लिस्टच आहे ते म्हणजेच केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. मित्रांनो, सुरुवातीला जर आपण विचार केला ज्यावेळेस भारतीय राज्यघटना लागू झाली तर त्यावेळेस केंद्र सूचीमध्ये एकूण विषय किती होते, तर ते विषय होते 97. नंतर ते वाढून आता 100 झालेले आहे 2011 पर्यंत. त्यानंतर आपण विचार करणार आहोत ते म्हणजेच राज्य सूचीच्या संदर्भात. राज्य सूचीच्या संदर्भात सद्यस्थितीमध्ये विषय किती आहे तर 61 आहेत. आता 61 जे विषय आहे तर मूळ राज्यघटनेमध्ये विषय होते ते म्हणजेच 66 विषय होते. मात्र ते 66 जे विषय आहे ते -5 त्यातले जे विषय आहे इकडे तिकडे झाले. त्यातले 3 विषय हे ट्रान्सफर करण्यात आले ते म्हणजेच समवर्ती सूचीमध्ये. ते जे 3 विषय आहे ते 3 विषय अतिशय महत्त्वाचे होते, कारण की त्या संदर्भात कायदे करत असताना जसं शिक्षण आहे, शिक्षणाच्या संदर्भात विचार करत असताना राज्य त्याच्यावर कायदा करू शकणार नाही, तर विचार विमर्श होईल आणि त्यानंतरच चांगला असा कायदा असेल तर राज्य आणि केंद्र मिळून तो तयार करू शकणार, अशी समवर्ती सूची. म्हणजे शिक्षण, जंगल आणि कामगारांसंदर्भातले कायदे असे 3 जे विषय आहे ते विषय समवर्ती सूचीमध्ये गेलेत. कुठून? राज्य सूचीमधून. आणि आता जर विचार केला तर आपल्या समवर्ती सूचीमध्ये मूळ राज्यघटनेमध्ये 47 विषय होते आणि आता तेच 47 + 3 47 + 5 3 विषय आणि तिकडचे 2 विषय असे करून 52 विषय सद्यस्थितीमध्ये समवर्ती सूचीमध्ये आहे. समवर्ती सूची ही आता गुणग्राहकता म्हणून आपली भारतीय राज्यघटना तयार झालेली आहे. इतर देशांमध्ये च्या राज्यघटनेमध्ये जे काही चांगलं होतं ते आपल्या राज्यघटनेमध्ये आपण ॲक्सेप्ट केलं. जसं की आणीबाणीची तरतूद ही आपण जर्मनीमधून घेतली. तर समवर्ती सूची ही नेमकी आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे तेवढं तुम्ही कमेंट्स करा.